भिवंडी शहरातील उड्डाणपुलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्याचा पुतळा दोरीच्या साहाय्याने लटकवल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेचा भारतीय जनता पक्षाने तीव्र निषेध व्यक्त करत संबंधितांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे। भाजपच्या निवेदनानुसार 23 जुलैच्या रात्री अज्ञात व्यक्तींनी हा प्रकार घडवला असून हा देशाच्या सर्वोच्च लोकप्रतिनिधी पदाचा अनादर असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच सार्वजनिक मालमत्तेचा अनधिकृत वापर करून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न झाल्याचंही भाजपने म्हटले आहे। या प्रकरणातील दोषींची तातडीने ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। कारवाई न झाल्यास भारतीय जनता पक्ष भिवंडी शहर जिल्ह्याच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान या घटनेमुळे भिवंडीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आता प्रशासन या प्रकरणात नेमकी कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांची एक प्रतिकृती कुठल्या तरी समाजकंटकाने वंजारपट्टी नाक्याच्या ब्रिजवर फाशी लावून लटकाव्या अशा प्रकारे लटकवून एक अतिशय वाईट असा भिवंडीमध्ये त्यांनी कृत्य केला होता। भिवंडीतील शांतता बिघडवण्याचा काम त्यांनी केला होता। तर त्याच्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्ह्यातर्फे एक लोकशाही मार्गाने एक तक्रार नोंदवून की जो पण हा असेल याला लवकरात लवकर अरेस्ट करून आणि त्याच्यावर या संदर्भामध्ये जे पण गुन्हे दाखल होऊ शकतात असे गुन्हे दाखल करून त्याच्यावर FIR दाखल केली आम्ही आणि पोलिसांना एक अल्टिमेटम पण दिला आहे की किती दिवसात याला तुम्ही पकडू शकतात, नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टी भिवंडी आम्ही रस्त्यावर उतरून याचा लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आणि अशा कार्यकर्ता आम्ही पण शोधायचा प्रयत्न करू आणि जो भेटेल त्याला मग आम्ही आमच्या हिसाबाने चोप देणार।